नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर मी आपल्यासमोर येत आहे. काही कौटुंबिक कारणामुळे मला रेग्युलर व्हिडिओ टाकायला जमलं नाही. कवितांचं सदर चालूच होतं. आज एक विषय मी आपल्यासमोर मांडतोय की आत्तापर्यंत आपण जे पदार्थ खात होतो, जे पदार्थ पीत होतो, बाहेरचं जेवण जेवत होतो, त्याबद्दल असं काही एवढं सिरियसली कोणाला काही वाटलं नाही. परंतु तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून आणि त्यांनी धाडसत्र सुरू केल्यापासून प्रत्येक गोष्टीची एवढी काळजी वाटायली आहे की आता त्याच्यात काय असेल, एखादी वस्तू घेतली तर नेमकी ती चांगली असेल का, त्याच्या शुद्धतेबद्दल खात्री देऊ शकणार का कोणी, अशा प्रकारच्या शंकेचं काहूर मनामध्ये उठू लागले. आणि ते खरं आहे, खोटं नाही. त्यानं बाधाही होऊ लागल्यात. आणि खरोखरच आपण जर विचार केला पूर्वीचा, तर आमच्या तरुणपणी किंवा लहानपणी कॅन्सरचं पेशंट एखादं दुसरं असायचं आणि तेही अनुवंशिक म्हणायचे त्याला. परंतु आता एवढे कॅन्सरचे पेशंट वाढलेत, दवाखाने फुल आहेत आणि त्याचं कोणाला काही वाटय ना. ऑपरेशन करायलेत, पुन्हा ऑपरेशन करायलेत, पुन्हा यायले, पुन्हा ऑपरेशन, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यावर भाष्य करणारी माझी कविता आज आपण ऐकूया. कल्पनेतले पेढे. कवितेचं नाव आहे कल्पनेतले पेढे. ज्यांचं चांगलं होईल त्याला पूर्वी पेढे मागायची प्रथा होती. ज्यांचं चांगलं होईल त्याला पूर्वी पेढे मागायची प्रथा होती. आणि आम्ही पाहिलेला भूतकाळ एक इमानदारीची कथा होती. बघा, आम्ही पाहिलेला पूर्वीचा काळ ही एक इमानदारीची कथा होती. पूर्वी आनंदात कुणी पेढा दिला की आम्ही त्याच्यासमोरच खात होतो. पूर्वी आनंदात कुणी पेढा दिला की आम्ही त्याच्यासमोरच खात होतो. एखाद्याकडून पार्टी ढापायला बिनधास्त हॉटेलात जात होतो. आता चुकूनही मित्रासोबत कधी अशी गंमत होत नाही. आता चुकूनही मित्रासोबत कधी अशी गंमत होत नाही. आणि दुसऱ्याच्या तोंडात पेढा घालायचीही कुणाची हिंमत होत नाही. उगं काही झालं तर नसल्यानं. बाहेरचं काही घ्यायचं म्हटलं की अंगावर काटा येऊ लागलाय. बाहेरचं काही घ्यायचं म्हटलं की अंगावर काटा येऊ लागलाय. आणि पनीर श्रीखंड खावा प्रत्येकजण भीत भीत घरी नेऊ लागलाय. कसं होईल, काय होईल? आमची पिढी यामुळे भाग्यवान की पूर्वीचा काळ आम्ही पाहिला आहे. आमची पिढी एवढी भाग्यवान आहे की पूर्वीचा काळ आम्ही पाहिला आहे. आणि शुद्ध तूप आणि मलाईचा पेढा आता फक्त कल्पनेत राहिला आहे. आणि म्हणूनच मी टायटल दिलंय की कल्पनेतले पेढे. आमची पिढी यामुळे भाग्यवान की पूर्वीचा काळ आम्ही पाहिला आहे. आणि शुद्ध तूप आणि मलाईचा पेढा आता फक्त कल्पनेत राहिला आहे. कविता आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.